नमस्कार. वंचित न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अमोल जाधव, पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी. आज आपण आलो आहोत टेंभुर्णी तालुका माढा या ठिकाणी. बेंबळे पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी प्रथम आपण आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी किशोर मधुकर सलगर, मिटकलवाडी, जीवनाधार फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, उपसरपंच बेंबळे मिटकलवाडी. पंचायत समिती गणातून तुम्ही इच्छुक आहात असे समजते. यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? हो, नक्कीच. मी बेंबळे पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. बेंबळे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवायचे का ठरवले आहे? कारण मिटकलवाडी हे माझे मूळ गाव आहे आणि माझ्या मूळ गावाच्या परिसरामध्ये जे माझी पंचायत समिती गणातील 6 गावे येतात, त्यामध्ये सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, लोकांशी कनेक्टिव्हिटी माझी जास्त आहे. लोकं माझ्या सर्वच वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात येतात. त्यामुळे मी पंचायत समितीगण येथून पंचायत समितीसाठी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. आपल्या मागे कोणते मार्गदर्शक किंवा नेते कार्यरत आहेत? आदरणीय बबनदादा शिंदेसाहेब व आमचे नेते रणजित भैयासाहेब शिंदे व विक्रमदादा शिंदे आणि नेहमीच ज्यांचं मला मार्गदर्शन लाभतं असे आपले शिवाजीराजे नाना कांबळे. पंचायत समितीच्या मार्फत कोणत्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत मिळवून द्याल? पंचायत समितीच्या माध्यमातून आत्तापर्यंत समाज कल्याण विभागाच्या, महिला बालकल्याण विभागाच्या, कृषी विभागाच्या, एकात्मिक बालविकासाच्या अशा अनेक किशोरवयीन मुलींच्या अनेक अशा वेगवेगळ्या योजना आहेत की त्या योजना लोकांपर्यंत पोचल्या नाहीत. त्याचा प्रसार आणि प्रचार योग्य प्रकारे करून त्यांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि जे मूळ लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यापर्यंत ह्या योजना गेल्या पाहिजेत, ही माझी भूमिका ठाम असेल. त्याच माध्यमातून जिल्हा परिषदेच्या किंवा राज्याच्या किंवा केंद्राच्या ज्या योजना असतील त्या योजनांचा सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि प्रसार आणि प्रचार करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आपण यापूर्वी सामाजिक कार्यामध्ये काय काय योगदान केलेले आहे? यापूर्वी मिटकलवाडी येथे सार्वजनिक विचार केला तर श्री गणेश मंडळाची स्थापना सुद्धा माझ्या हातून घडली, याचा मला मनस्वी आनंद आहे. त्याचं कोणत्याही प्रकारचं सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याचं असेल आणि सर्वांना एकत्रित करून जर आपण काय एखादा उपक्रम राबवत असेल तर त्याच्यापेक्षा वेगळा आनंद नाही. खरी तर सुरुवात माझी श्री गणेश मंडळापासून झाली आणि मला वेगवेगळे प्रकारचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नेहमीच काहीतरी करण्याची इच्छा कायम राहिली. ज्यावेळेस आधार कार्ड नवीन काढण्याची सुरुवात झाली त्यावेळेस 850 आधार कार्ड ॲट ए टाईम एकाच वेळेस मी काढण्याचा वरदान मला मिळालं. तहसीलदार यांच्या माध्यमातून कॅम्प गावामध्ये घेऊन जातीचे दाखले 70 गोरगरिबांचे काढून दिले. असे रेशन कार्ड असतील, संजय गांधी निराधार योजना असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, याच्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करत राहिलो. यापूर्वी आपण कोणत्या पदावर कार्यरत होता? यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून 2010 ते 2015, 2015 ते 2020 या कालावधीमध्ये उपसरपंच म्हणून मी मिटकलवाडी येथे काम केले आहे. आपल्या गणातील सर्वात मोठ्या समस्या कोणत्या आहेत? आपल्या परिसरामध्ये रस्त्याच्या, शैक्षणिक, आरोग्याच्या सुविधेचा अभाव आहे. याच्यासाठी नक्कीच मी चांगला प्रयत्न करेन. या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करणार आहात? या समस्या सोडवण्यासाठी शासकीय अधिकारी व ग्रामस्थांचा सहभाग नोंदवून ज्या समस्या मला सोडवायच्या आहेत त्याच्यावरती विचारविनिमय करून मी 100% त्या समस्या सोडवण्यासाठी शासकीय निधी आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून या 100% सोडवल्या जातील. शेती, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या 4 क्षेत्राबाबत आपला काय दृष्टिकोन असणार आहे? शेतीचा विचार केला तर शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची पिके रानामध्ये असतात. परंतु माल वाहतूक गाड्या त्यांच्या शेतापर्यंत जात नाहीत. त्यामुळे माल काढण्यासाठी त्यांना नेहमीच अडचणी येतात. त्यामुळे बांधावरील रस्ते, पाणंद रस्ते या रस्त्याचा योग्य पद्धतीने नियोजन करून
शेतातील माल काढण्यासाठी शेतकऱ्यांना पहिल्यांदा मी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. आरोग्याचा विषय घेतला तर आरोग्यामध्ये नेहमीच गटार असतील, स्वच्छता अभियान असेल, त्या आयुष्यमान भारत योजना असेल, त्या आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत शासनाच्या माध्यमातून त्यांचा मुख्यमंत्री सहायता निधी योजना असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आरोग्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या योजना आहेत, त्या योजनेचा योग्य वापर करून प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत समिती गणामधील जे आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन, की जेणेकरून मूलभूत आरोग्याच्या जी तक्रारी आहेत, त्या तक्रारी राहणार नाहीत. एवढं मी नियोजन केल्याशिवाय राहणार नाही. तसेच महिलांच्या व तरुणांच्या विकासासाठी आपले काय नियोजन असणार आहे? महिलांच्या बाबतीत मी विचार केला तर बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण म्हणून महिलांना एकत्रित करून त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर राबवून जास्तीत जास्त त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांनी तयार केलेला माल मार्केटपर्यंत कसा जाईल आणि त्यांना जास्तीचा रेट कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याच पद्धतीने युवकांचे जे प्रश्न आहेत, नेहमीच शेतकऱ्यांना फक्त शेतीपूरक व्यवसायाची आवश्यकता असते, परंतु शेतीपूरक व्यवसाय करता येत नाहीत. तर माझ्या शेतकरी बांधवांचे जे युवक वर्ग आहेत, त्यांच्यासाठी मी नक्कीच कुक्कुटपालन असेल किंवा शेळीपालन असेल किंवा अनेक उद्योग असतील, त्या अनेक उद्योगाच्यासाठी त्यांना लागणाऱ्या व्यावसायिक कर्जाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना कर्ज कसे मिळवायचे, कर्ज मिळवून अनुदान कसे मिळवायचे आणि आपण व्यवसाय हा कसा करायचा आणि जो व्यवसाय करतोय त्या व्यवसायासाठी मार्केट कसं उभा करायचं, तो माल आपण तयार केलेला मार्केटमध्ये नेऊन कसा विकायचा, त्याला हमीभाव कसा मिळेल, कोणत्या प्रकारचं कसं नियोजन असलं पाहिजे, असे वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन शिबिरे राबवून मी युवकांच्या बाबतीत चांगला विचार करेन. निधीच्या वापराबाबत पारदर्शकता कशी आणाल? निधी हा सर्वसामान्य लोकांच्या कष्टातून उभा राहिलेला निधी असतो, असं मला का वाटतं? तर आपण जो वेगवेगळ्या माध्यमातून जी-एस-टी भरतो किंवा आपण जी वेगवेगळ्या प्रकारे कर जमा करतो, त्या कराच्या माध्यमातून हा निधी उभा राहिलेला असतो. त्यामुळं त्या निधीचं नियोजन हे लोकांना विचारात घेऊन आणि पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, ह्या सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून चर्चा करून जास्तीत जास्त लोकांना उपयोगी पडेल अशा ठिकाणी त्या निधीचा योग्य वापर करेन. ग्रामपंचायती व पंचायत समिती यांच्यात समन्वय कशा प्रकारे साधाल? आता काय आहे, कोणतीही योजना आपण राबवण्याचं ठरवलं, तर गावामध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार होणं गरजेचं आहे. पंचायत समितीच्या ज्या योजना आहेत, त्या ग्रामसभेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ग्रामसभामध्ये ते विषय घेऊन ग्रामसभेमध्ये लोकांपर्यंत विषय नेलेले पंचायत समितीपर्यंत पोहोचवणं, याच्यामध्ये समन्वय ठेवून मी नक्कीच लोकांपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम करेन. आपल्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये कोणती असणार आहेत? नक्कीच ज्यांनी 18,000 पंचायत समिती गणामध्ये मतदार आहेत, त्या मतदार राजाला माझ्याकडून न्याय मिळाला पाहिजे, हीच भूमिका माझी कायम राहील. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता कायमस्वरूपी समाजकारण 80% आणि 20% राजकारण या माध्यमातून, या पद्धतीने माझा मानस कायम राहील. विरोधकांशी मतभेद झाल्यास आपण ते कसे हाताळणार? विरोधकांमध्ये नाराजी निर्माण झाली, तर विरोधकांचे मूळ प्रश्न काय आहेत, त्याच्यावरती मी आधी पहिल्यांदा समजून घेईन आणि त्यांचे प्रश्न नक्कीच मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वसमावेशक, सर्व समाज म्हणून एकत्रित विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद होणार नाही, त्याच्यासाठी दोघांचे संगनमत करून मी पुढे कामं करण्याचा प्रयत्न करेन. आपल्यासाठी विकास या शब्दाचा अर्थ काय आहे? म्हणजे मला असं वाटतं, पंचायत समिती सदस्य हा पंचायत समिती गणामध्ये असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कोऑर्डिनेशनचा एक दुवा आहे. ग्रामपंचायतीच्या ज्या बी योजना आहेत, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करत असताना त्यांना ज्या अडचणी येतात, त्या पंचायत समिती लेव्हलला मी त्या समजून सांगून अधिकाऱ्यापर्यंत त्या व्यवस्थित पोहोचवून ग्रामपंचायतीमध्ये ज्या लोकांना अडचणी येत आहेत, ग्रामपंचायतीमध्ये प्रशासनामध्ये
सरपंच असतील, ग्रामसेवक असतील आणि नागरिक असतील यांचा समन्वय साधून त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सविस्तरपणे पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या माध्यमातून मांडून त्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आपण पंचायत समिती सदस्य झाल्यावर पहिली 5 कामे कोणती असणार आहेत? माझा मूळ प्रश्न असा आहे, पंचायत समिती गणामध्ये असू द्या, गावामध्ये असू द्या, आपले मूळ प्रश्न किंवा मूळ जर योगदान आपलं कोणतं असलं पाहिजे, की आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे आणि त्या ठिकाणी गावातील प्रत्येक नागरिकांचा विद्यार्थी हा 1ली ते 4थी पर्यंत तरी कमीत कमी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकला पाहिजे. त्यासाठी मूळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपली सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ आणि एकदम अभ्यासपूर्ण असली पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करेन. दुसरा मुद्दा माझा असा असेल, प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी आणि स्मशानभूमीला जाणारे रस्ते आणि त्या ठिकाणी सुखसुविधा ह्या नक्कीच असल्या पाहिजेत. ह्या 2 प्रश्नावरती जसे मी तुम्हाला आता सांगितलं त्याच पद्धतीनं महिला रोजगार निर्माण योजना असेल किंवा युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा असेल किंवा शासकीय योजना गोरगरिबांपर्यंत, सर्वसामान्यपर्यंत आणि शेतकऱ्यांसाठी मूळ प्रश्न जे त्यांचे आहेत, त्यासाठी ह्या मी 5 प्रश्नावर पहिल्यांदा काम करण्याचा निर्णय घेईन. नागरिकांमध्ये राजकारणाऐवजी विकासाची भावना कशाप्रकारे निर्माण कराल? राजकारण हे 8 दिवसापुरतं असावं, 5 वर्ष कायम नसावं, ही भूमिका मी प्रसार आणि प्रचार करून लोकांमध्ये आपण हे 8 दिवसापुरतं राजकारण करून 365 दिवस आपण विकासाचं राजकारण करावं, अशा पद्धतीचं मी आव्हान करेन, एवढं या निमित्ताने सांगतो. आपले आदर्श व्यक्तिमत्व किंवा प्रेरणास्थान कोण आहे? आदरणीय बबनदादा हे माझे आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि जे प्रेरणास्थानचा विचार केला तर रणजित भैयासाहेब शिंदे व विक्रमदादा शिंदे आणि शिवाजीराजे नाना कांबळे हेच माझे खरे प्रेरणास्थान आहेत, हे असं मला वाटतं. माझा शेवटचा प्रश्न असेल, नागरिकांना आपण या निमित्ताने काय संदेश द्याल? यापूर्वी पंचायत समिती गणातील आपल्या समस्या सुटल्या असतील, काही सुटल्या नसतील, परंतु या निमित्तानं मी तुम्हाला एकच विनंती करतो. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मला तुम्ही कोणत्याही प्रकारे, कधीही, कुठेही तुम्ही मला फोन करू शकता, मला भेटू शकता आणि तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी मी नक्कीच तुम्हाला भेट देईन आणि तुमच्या जी समस्या असतील, तुमच्या जी अडचणी असतील, त्या अडचणीवरती मी नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करेन. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला पंचायत समिती गणातील ज्या आत्तापर्यंत लोकांना लाभ मिळाले नाहीत, त्या लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी, ज्या लोकांना आत्तापर्यंत न्याय मिळाला नाही, त्यांच्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी, ज्या लोकांना आत्तापर्यंत स्वाभिमान मिळाला नाही, त्यांना स्वाभिमान मिळवून देण्यासाठी माझी लढाई कायम राहील, एवढंच या निमित्ताने तुम्हाला मी सांगतो. नक्कीच किशोरबापू पसलकर हे जनतेच्या आशा, अपेक्षा समजून घेत गावोगावी विकासाचे चित्र बदलण्याचे निर्धार करत आहेत. युवकांना, महिलांना व शेतकऱ्यांना पंचायत समितीगण ज्या पद्धतीचा उमेदवार असायला पाहिजे, असा उमेदवार सर्वसामान्यांसाठी न्याय देणारा, कधीही जनतेच्या उपयोगी पडणारा, हात करेल त्या ठिकाणी उभा राहणारा असा उमेदवार मिळाल्याचे समाधान जनतेतून होत आहे. वंचित न्यूज मीडियासाठी मी अमोल जाधव. धन्यवाद.